प्रचंड प्रेम दिलं, ही सगळी तुमची कृपा आहे. आज तुम्ही आहे म्हणून मी आहे. तुमचं हे प्रेम बघून मला खूप आनंद झाला. दादांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल दादांचे खूप खूप आभार मानतो. खरं तर छोट्याशा बिझनेस मधून सुरुवात केली होती आणि तो बिझनेस इतका उंच जाईल हे मला माहित नव्हतं. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. आपण चाललोय आता जळगाव नेऊर येवला तालुका. तर येवल्यापासून 20 किलोमीटर आहे मित्रांनो. तर आपली सगळी मंडळी आहे. आपले रोहित दादा आहे, सचिन दादा पण आहे आपल्यासोबत, देव मामलेदारवर टॉम वाजवता मित्रांनो. तर आपले निलेश दादा पण आहे. आता आम्ही घाटामध्ये येऊन तेव्हा शूट करतोय. म्हणजे आता आम्हाला आता जात अजून एक तास लागून जाईल मित्रांनो. थोडं पाणीचं वातावरण पण होतं. आणि एक गोष्ट म्हणजे न्यू बँड आहे मित्रांनो, साई विघ्नहर्ता बँडची ओपनिंग आहे. तर आपल्याला आमंत्रित केलं होतं सचिन दादा आणि अमोल दादा त्यांनी. मित्रांनो आता जळगावमध्ये आलोय आम्ही. जळगाव नेऊर येवल्या तालुका, येवल्याच्या जवळ आहे जळगाव. हे आपलं आंबवडेकरचं जळगाव नाही आहे. मित्रांनो इथंच बँड येणार आहे असं वाटतंय मला. आपली मित्र कंपनी भेटली. तर आपले सोनू भाऊ, हे रोहित दादा, हे रोहित भाऊ, हे सोनू भाऊ. सोनू भाऊ काय फोन उचलते नाही. सोनू नावाचे फोन नाही उचलते 100%. तर मित्रांनो अजून बँड काय आलेलं नाही. अजून पब्लिक बघू शकता. पब्लिक खूप आहे. अजून बँड गाडीला किती टाइम आहे सोनू? भाऊ किती टाइम आहे अजून बँड गाडीला? अजून बँडची गाडी आता अर्धा तासात येईल. अर्धा तास लागेल. आम्ही टाइमवर आलोय अजून. तर फुगे घेऊन आलेले हे सजवायला. आता सगळी मंडळी फुगे घेऊन उभे. बँड गाडी आली आता. सगळे मंडळी बघू शकतात. हॅलो बोला ना. शार्पी बिरपी लावून आले मित्रांनो. डायरेक्ट तयारीमध्ये आता डायरेक्ट ओपनिंगच करतील डायरेक्ट असं वाटतंय. हायड्रॉलिक ओव्हर करून
आता हायड्रॉलिक वर करताय ते दीपेचा ब्लॉक चालू झाला असं हा आता हा ड्रिल वर चालू आहे. आता तुम्हाला सगळ्यांना चारपे चालू झालेले हडवाल्यांना जागा वरच काय राहुल भाऊ फक्त जे वरलं ते चालू होईल ना.
आजूबाजूला सरकून जा थोडी सर्व. ऍम्ब्युलन्स साठी जागा मोकळी करून द्यायची आहे. सचिन भाऊ. जागा कमी असल्यामुळं ते शाळेमध्ये घेऊन आलेले दादा.
आलेले सर्व मित्रपरिवाराचे हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात आपल्यामध्ये दीपक दादा, दीपक बँड गलांगी, दीपक देवराज येत आहे. सर्वांनी आपली उपस्थिती अशीच राहू द्या. थोड्या वेळात दीपक देवराज यांचे आगमन होत आहे. सर्व मित्रांना विनंती आहे, कृपया स्टेजवरची गर्दी कमी करा. आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मोटिवेशनल स्पीकर वैभव औडूस यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार अशा टाळ्या वाजवा. आमचे लाडके लोकनियुक्त सरपंच अनुराग मामा येवले यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. लवकरच सचिन भाऊ आहेर यांची लवकरच एंट्री होत आहे. खाली बसा, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. 2 मिनिटं बोलणार आहे फक्त. खाली बसून घ्या. सर्वप्रथम मी या सर्व मॅनेजमेंटचे जे कोणी अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला इथं बोलावलं, एवढं सगळं तुम्ही प्रेम दिलं. खरं तर कौतुक करणाऱ्यांचं या ठिकाणी कौतुक व्हायला हवं ह्या मताचं मी आहे. कारण कौतुक करणारे सध्या समाजातनं, मार्केटमधनं लुप्त होत चालले. संपूर्ण महाराष्ट्राने माझ्या आवाजाला प्रचंड प्रेम दिलं. ही सगळी तुमची कृपा आहे. आज तुम्ही आहे म्हणून मी आहे, ह्या मताचं मी आहे. मी पुस्तक प्रकाशित केलं, अंतः अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. शेवट हीच खरी सुरुवात असते. त्यामुळे आयुष्यात किती जरी अपयश आलं, आपल्याला लढायचंय. आपल्याला लोकांनी टोमणे मारले, आपल्याला लढायचंय. अरे प्रभू श्रीरामांना सुद्धा हातामध्ये धनुष्य घ्यावं लागलं त्या रावणाचा वध करायला. आपण तर माणसं. प्रभू श्रीकृष्णाला सुद्धा हातामध्ये धनुष्यबाण घ्यावा लागला. आपण तर माणसं. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये अंधकार आलाय, माझ्या आयुष्यामध्ये अंधार झालाय, हे जर असं मनामध्ये जर तुम्ही बाळगत असाल तर तुम्ही अजून काहीच शिकलेले नाहीये. हे मलाही वाटायचं मागच्या 5 वर्षापूर्वी. ते एक वय असतं. त्यामुळे ह्या वयामध्ये खचून जायचं नाही अजिबात. धीर धरायचा, मार्केट गाजवायचं. आपल्याला लढायचंय, पडायचंय, घडायचंय, पुन्हा उठायचंय आणि पुन्हा लढायचंय. एक स्वप्न आपल्या उराशी बाळगायचं. महत्वाचं म्हणजे आपल्या आईबापाची फाटलेली चप्पल आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर जगातल्या कोणत्या मोटिवेशनल स्पीकरची आपल्याला गरज पडत नाही. या मताचा मी आहे. तुम्हाला वैभव ढुसच्या व्हिडिओची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. फक्त त्या बापाची चप्पल आठवा आणि त्या आईचा फाटलेला पदर डोळ्यासमोर ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट जी मी पुस्तकात सांगितली, संगत. आपली संगत हीच आपली खरं भविष्य. आपण बसतो कोणासोबत, पाण्याची बाटली टपरीवर घेतली तर ती 10 रुपयाला आहे, तीच बाटली 5 स्टार हॉटेलमध्ये घेतली तर 100 रुपयाला आहे. मग आपल्याला बसायचंय कुठं नेमकं? हे जर असे NS कॅबिनेट सारखे जर मित्रपरिवार जर तुमच्या सोबत असेल, या साऊंडवाले जर मित्रपरिवार तुमच्या सोबत असेल, एक तर आपला मित्र आपल्यापेक्षा वयाने मोठा पाहिजे, एक तर पैशाने मोठा पाहिजे, नाही तर तो अनुभवाने तरी मोठा पाहिजे. उग भिकार भानांग संगत धरू नका पोराव. हे मी का सांगू राहिलो, मी याच्यातून गेलेलो आहे. आम्ही तेच केलंय.
जेव्हा समोरचा माणूस आपल्याला काहीतरी दोन गोष्टी आपल्याला चांगल्या सांगत असतो, तो आपल्या नजरेमध्ये मूर्ख असतो. तुला काय कळतंय, तू काय आम्हाला शिकवतो, हे आम्ही सुद्धा म्हणलोय लोकाला. मग तो सेल्फ टॉक करत असतो रे आपल्यासोबत की अरे पोराव, हे गोष्टी मी केल्या आहेत त्या तुम्ही करू नका, याच्यातून तुम्ही जाऊ नका. हे अनुभवाने मोठे असलेले माणसं जे आहेत, आज इथं मंचावरती सगळे उभे आहेत, अशा लोकांशी मैत्री करा. हे तुम्हाला सांगणार आहेत की पोरा, इथं असं करू नको, इथं असं कर. जो माणूस पैशाने तुमच्यापेक्षा मोठा आहे तो तुम्हाला सांगणार आहे 2 रुपयाला 2 रुपये कसे जोडायचे. त्यामुळं संगत हीच महत्वाची आहे, ती संगत जपा. आणि आपला अंत हा असती प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. या पुस्तकाला तुम्ही प्रचंड प्रमाणावरती तुम्ही प्रतिसाद देतात. फक्त 10 दिवसामध्ये आपल्या तब्बल 7,000हूनही जास्त आपल्या कॉपीज बुक झाल्या. तब्बल 15 लोकांची टीम बसलेली. आता सध्या मेसेज कॉल हँडल करायला कॉलही हँडल होत नाहीये. ज्यांना कुणी इथे कुणी पुस्तक ऑर्डर केलेलं असेल, त्यांना अजून पुस्तक मिळालं नसेल तर मी त्यांची माफी मागतो. थोडंसं मॅनेजमेंट अजून आपण बसवतोय. ऑर्डर्स डेलीचे 1,000 फोन आहेत, 1,000 मेसेजेस आहेत आणि 10 दिवसामध्ये 7-8 हजार कॉपी म्हणजे देवाने भरपूर दिलं. लायकीपेक्षा जास्त दिलं आपल्याला. आपण सांगण्याचा प्रयत्न केला, लोक ऐकत गेले. तुमच्यासारखे लोक आम्हाला प्रेम देत गेले, तरुण घडत गेले. आणि अजूनही कोणी पुस्तक ऑर्डर केलेलं नसेल तर एक नंबर देतो, त्या नंबरवरती फोन करा. 7499 45 46 45. या नंबरला फक्त व्हॉट्सअपला हाय मेसेज टाका, तुम्हाला पूर्णपणे पुढची डिटेल मिळून जाईल. आता 2 शब्द म्हणता म्हणता माझे 2000 शब्द झाले. आता इथले मंचावरचे मंडळी नाही, जाता जाता एवढं सांगतो की काही चुकलं असेल तर माफ करा. जेवढं मंचावर उपस्थित मंडळी आहेत, जेवढं माझं वय आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे राजकारणातला, समाजकारणातला, दुनियादारीतला. त्यामुळे काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. जाता जाता एवढंच सांगतो, पोरांनो, तुम्हा सर्वांना गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जाणतेपण आणि जगत जेतेपण तुम्हाला सुखी आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे आता ह्या नवीन व्यवसायामध्ये उतरलेत. साऊंड लाईन हा एक नशा आहे. ही नशा आहे, ही सुटत नाही. साहेबांना चांगलंच माहिती, साहेब त्याच्यातच आहे. साहेब उद्योजक घडवण्याच्याच मार्गावर आहे. ही नशा आहे. ही नशा मी आतापर्यंत भरपूर ठिकाणी पाहिली, पण ही अशी नशा मी अजून पाहिली नाही. ही फर्स्ट टाइम पाहिली. एवढा सगळा मित्र परिवार तुम्ही आतापर्यंत जमावलाय. मी आशा करतो की हे जे काही तुम्ही मॉडेल तुम्ही उभं केलंय, हे मॉडेल असंच गाजत राहो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तुमचं नाव झळकत राहो. नवीन व्यवसायाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एक मित्र म्हणून माझ्याकडून काही जरी मदत लागली, काही जरी, कधी जरी, मला निम्म्या रात्री फोन करा, मी तुमच्यासाठी उभा राहील. धन्यवाद. जोरदार अशा टाळ्या वैभव दादांसाठी झाल्या पाहिजे. तुमचं हे प्रेम बघून मला खूप आनंद झाला. दादांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल दादांचे खूप खूप आभारी आहे. बस एवढं बोलू शकतो. नंतर तुम्ही माझे गाणे ऐका. हे परिवारच आहे आपला. यांच्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. मला या ठिकाणी तुम्ही जे इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि खरंच बँड म्हणजे बँड आहे बरं का. नादच नाही, नाद खुळा, डायरेक्ट नाद गोळा आहे. त्याचबरोबर नवनाथ भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हा एवढा जबरदस्त बँडचा आज आगमन सोहळा. या रोपट्याचं भविष्यात वटवृक्ष तयार नक्कीच होणार हे आज मी डोळ्यांनी सगळीकडे पाहिलंय. ही गर्दी बघून, ही तुमची ताकद, ही मैत्रीची ताकद बघून नक्कीच सांगणार हे वटवृक्ष नक्कीच फुलवणार. आणि हे दिसतंय, आपण जसं म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते दिसतील आणि भविष्यात तुम्ही नक्कीच गगन भरारी घेणार. आणि भाऊ, तुम्हाला सर्वांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला इथं निमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हॅलो, आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. दीपक दादा, आतुरतेने अख्खी पब्लिक तुमची वाट बघत होती आणि तुम्ही एका शब्दावर मी कॉल केला तुम्हाला. आणि दीपक दादा म्हटलं आपल्या बँडची ओपनिंग आहे आणि त्या ओपनिंगसाठी तुम्हाला यावं लागेल.
दीपक दादा एका शब्दावर मला म्हटले, अमोल दादा तारीख सांगा, मी तुमच्या कार्यक्रमाला नक्कीच हजर राहील. दीपक दादा हे सगळे फॅन्स आपल्या आतुरतेने वाट बघत होते आणि आपण इथं उपस्थिती लावली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. इथं आलेल्या माझे मामा अनुराग मामा येवले यांचे पण आभार मानतो. वैभव भाऊ ढूस यांचे पण मनापासून आभार मानतो. गोरख आबा पवार यांचे पण मनापासून आभार मानतो. सचिन भाऊ आयर यांचे पण मनापासून आभार मानतो. ऋषी भाऊ काटे यांचे पण मनापासून आभार मानतो. जी तुम्ही साथ सायविघ्न ब्रॉस बँडला दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. खरं तर छोट्याशा बिझनेस मधून सुरुवात केली होती आणि तो बिझनेस इतका उंच जाईल हे मला माहित नव्हतं. आपण दिलेली ही साथ मोलाची आहे मला. आणि इथून आम्हाला मेन घडवण्याचे काम म्हणजे पहिल्यांदा आम्ही बँड बनवायला भरपूर ठिकाणी फिरलो पण आम्हाला कोणीच उभं केलं नाही. आम्हाला साथ दिली म्हणजे ठाणगावचे गणेश साऊंड, NS कॅबिनेट अँड मॅन्युफॅक्चरिंग, नवनाथ भाऊ शेळके यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि त्या माणसामुळं आज आम्ही इथं उभे आहोत. त्या माणसाचे मोलाचे सहकार्य आहे आणि त्या माणसाचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आणि इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आणि याच्यानंतर दीपक भाऊ गालांगी यांचे 5-6 गाणे होतील. तुम्ही जोपर्यंत आता प्रतिसाद दिला तो पण इथून पुढे द्या. दीपक दादा यांचे 5-6 गाणे होतील त्यानंतर बँड बंद होईल. धन्यवाद. नंबर 1 आहे आम्ही नंबर 1 अरे राहणार आम्ही नंबर 1 आहे दरारा दरारा विघ्न हरता बँडचा दरारा 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 विघ्न हरता बँडचा दरारा आवाज यायला पाहिजे. मला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना गावाकडे राहिली. ये माझी मैना गावाकडे राहिली माझ्या शिवाची होती. चमचमती धार शिव
सतियार बारा शिवरायाची तलवार शिव सतियार बारा शिवरायाची मित्रांनो, तर बँड बंद झाला होता तर आम्हाला जेवण खावण करत निघत 11-12 वाजले होते. तर आता 2 वाजता घरी आलो आहे मित्रांनो. 2 कंप्लीट वाजले. आता 1 मिनटं बाकी. हा व्लॉग कसा झाला कसा नाही, तुम्हाला बँड कसा वाटला 100% कमेंट करा. तर आता झोपतो, खूप झोप लागते मित्रांनो. म्हणजे आता तुमच्यासाठी सध्या खूप फिरणं चालूच आहे. तरी कसा झाला कसा नाही व्लॉग सांगा. भेटू पुढच्या व्लॉगला. बाय.